तर आपण सकाळी उठलो 6 वाजले. आता आपण निघालो रानात. आपल्याला करायची आळवणी. आपल्या पहिल्या आळवणीला मला वाटतं 20 दिवस झाले असतील. तर ते आपल्याला आळवणी आज केलं पाहिजे. आणि असं पंप घेऊन जायचं असली गाडी म्हणल्यावर लय लपड होते. तर विषय असा आहे आपला मला वाटतं 20 दिवसून वळडून गेला असेल आळवण्याचं नियोजन आपले. कारण आपण जरा धंद्यामुळे तिकडे पण पळायला लागते. आणि इकडे कसं आहे, इकडं आळवण्याला पप्पा करू शकतात. पण आता कसं त्यांना वजबीज उचलून जमणार नाही. कारण त्यांना गुडघे त्यांचं दुखतात मधनानं. म्हणजे त्यांच्या एका गुडघ्याचं आजार आहे त्यांना थोडासा किरकोळमध्ये. तर तसलं नियोजन आहे. त्यामुळं आपल्याला बघावं लागणार आता सगळं. तर आता बघू आपण पप्पा येताल वरनं बादले घेऊन. बादलीत नाही तर पाणी काढताल. मग आपण आळवणी करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता हे आपलं दुसरं आळवणी ना. पहिल्या आळवण्याचं म्हणजे मी फुटवा दाखवतो बऱ्यापैकी तुम्हाला कसं आहे. आता पहिले इथं औषध कालवतो पप्पा यात्रा वरनं युरिया घेऊन. आणि औषध कालू पंप एक मारून झाला की आता तुम्हाला दाखवतो. किंवा शेवट झाल्यावर सगळं दाखवतो की फुटवा कसा झाला या आळवण्यानं आपल्याला. आणि दुसऱ्या आळवण्याचा किती फरक पडतो ही बघू आपण. आणि कसं आहे मला पण हे क्षेत्रातलं एवढं काय माहीत नाही. पण कसं आहे आता आपल्याला करावं तर लागणारच आहे. त्यामुळं आता 9 गुंठ क्षेत्र आहे आपलं तिथं. त्यात आपल्याला किती टनेज गावते तुम्हाला तर मी सांगेन बऱ्यापैकी. आपण किती खर्च केला काय केला ते सगळं तुम्हाला मशागतीपासून मी सगळं सांगेन. तर आमचं नियोजन चेंज झालं. हिरीतलं पाणी जी ओढून आता काढायचं ते पप्पा म्हणलं डायरेक्ट इथून नळालाच भरू. नळाला आता जेवढं पाणी गावलं तेवढंच आपण पंप करू. नाहीतर मग बाकीचं हिरीवून भरून नेऊ डायरेक्ट. आता इथनं आपल्याला गाडी पंप घेऊन बसून खाली जावं लागेल. खाली जाऊन आळवणी करावं लागेल. तरी एक पंप आपल्या आळवणी करून झाले बऱ्यापैकी. आणि आता जाऊ म्हणजे आता असं आपल्याला 5 पंपाचं आळवणी करायची. म्हणजे 5 पंपाचा आपला हिशोब आहे. तर एक सरी आपली खाली जाते. आपल्या 6 सारे आहेत. आणि एक सरी आपली हाप अर्धी ती बाकी थोडी राहिलेली त्यात सरीत वापरतो. आणि ती सरी निघून जाते बऱ्यापैकी. तर तुम्हाला फुटवं दाखवतो बऱ्यापैकी. म्हणजे फुटवं एकदम मजबूत धरलेत काय असं अडचण नाही. छोटं म्हणजे काय आहेत कमी आहेत काय मोठं फुटवं आहेत. हे बघा फुटवं एका कांडीला म्हणजे असं 3-3, 4-4 म्हणजे आत्तापर्यंत फुटवं आलेत. म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त जे आलेत ती 7-8 फुटवं आहेत. असं तुम्हाला मोठा एखादा कांडा दिसला की तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला इथनं उरकायचे लवकर. म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण वेरुळीत पोचीन. आपल्याला तिकडं आज साईडवर काम आहे. तसं त्यांचं कालच काम करायचं होतं पण त्यांनी ॲडव्हान्स काल नव्हता केला. त्यामुळे त्यांचं काम थांबवलेलं. कारण आता आपण ॲडव्हान्सशिवाय कोणाची कामं करत नाही. नाहीतर आपल्या ॲडव्हान्स विषय करायला लागतो आहे. उगाच त्यांची बदनामी होणार. काहीतरी उगाच भलत्याचं सलतं व्हायचं. त्यामुळं कोणाचं बिना ॲडव्हान्स आता काम घेणं म्हणजे बंदच केले. त्यामुळे ॲडव्हान्स पाहिला मग काम. असं आपल्याला गाडीनं पंप भरून आणावं लागतात. आता विषय असा झाला आता गाडी बंद करायला लागेल. नळाचं पाणी संपलं. सांगत होतो मी पप्पांना नको बळ. तर एकच पंप तिथं बळ भरला. आणि आता हिरीतलं ओढणी करायला त्यापेक्षा तिथनंच केलं असतं. आता वरच्या सगळ्या औषधं बादल्या परत खाली घेऊन आला. पप्पा का आमचं ऐकत नाही. डबल लपडी करा शिकवते. आता आपले आळवण्याचा कार्यक्रम आपला झाला सकाळी लवकर. आता वाजले 9. आता आपण निघालो साईडवर जाता आता त्या कस्टमरचं पण थोडं काम आहे. कॉन्ट्रॅक्टरचं पण आता राहिलेलं बाकीचं काम आहे जे आपलं वेरूळमधलं ते आपल्याला ओढायचे. त्यासाठी आपण निंबाळकरांपासून मटेरियल घेऊन राहिलेलं सी सॉकेट त्यांच्याकडे त्या शिजा ब्रँडचं नव्हतं ते आता आज घेऊ आपण. आणि कस्टमरचं काय असेल ते माल घेऊ. आणि डायरेक्ट आता आपण जाऊ साईडवर जाऊ पहिलं. आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं पहिलं उरकू आणि मग कस्टमरचं काम करू. तर आता निंबाळकर साहेबांची इथं आपण आलो मटेरियल काढायला. हो या थोडा दाखवा जरा व्हिडिओ. माहिती निंबाळकर साहेब नुसतं हसताय चेक काय व्हिडिओ बनवतेस लाईक करा फॉलो करा. हां विशेष करतोस विषय करावं लागतं जरा. कसे तुमच्याकडून मटेरियल नेते काय पाहिजे माणसांना. साहेबांपाशी आपण पुचली मटेरियल आणाय. यांनी मलाच मागं लावली पट्ट्या आणाय म्हणले जा पट्ट्या घेऊन ये. त्यांचं बाबा गोडवान इथे समोर टॉपचं गोडवान आहे. आणि गोडवान शटरी पट्ट्या आता किती त्यांच्या शिल्लक राहिलेले 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11 12 12. आता साहेबांपासून आपण मटेरियल घेतले. मटेरियल बरंच म्हणजे पट्ट्या आहेत 15 पट्ट्या आणि बॉक्स मिक्स आहेत वायरी बिरी आहेत. आता लोड झाले गाडी. आता आपल्याला लवकरात लवकर वाईट पोचलं पाहिजे तिथनं वेरुळी. तर आपण वाईट पोचले डबेच्या इथे कॉलनीत. आज तर आपल्याकडे लय मटेरियल आहे. पट्ट्या आहेत पेटी म्हणजे आपली लक्ष्मी म्हणतो आपण ह्याला. तर सगळं मटेरियल त्यात आहे. आणि बॉक्स भरून अख्खा मटेरियल येतो. तर आता कालच्यापेक्षा जड झालं त्यांचं. आता खालचं जरा रूमचं वायरिंग वाढल्यामुळे जरा थोडंसं इकडं लोड झाला जास्त बॉक्समध्ये. तर हेच बॉक्स आपण वापरतो 2 दिवस झाले आहेत. मटेरियल नेतोय आणतोय. तर आता आपल्याला जाऊ वेरुळीला डायरेक्ट आणि मग ते जाऊन काम सुरू करू. तर आता आपण वेरुळी साईडवर पोचले. आता हे बघा कसं झालं आहे भंबोली.
क्या हो गया तेरा मुदी कधी आहे रे. चला आता काम सुरू करू. पहिलं बोर्ड ह्यांचं बाग असेल त्याला सिमेंट भरायला लागणार आपल्याला. उलट सगळं धंदे सगळं आमची बोलल्या तितकी म्हणजे आम्ही मजबूतमध्ये हाणली. कंप्लीट तर असल्या लवकर झाली. जरा गाडी हळू करतो का आवाज जाणार नाही. आणि आता म्हणलं आता जावं घरी. कार्यकर्ते म्हणला माधुरचोत सकाळी देतो पैसे. आता त्यानं म्हणला ऑनलाईन करतो नंतर. सकाळीच पाठवायचं ना मग ऑनलाईन होतं तर. अशी काय काय माणसं माधुरचोत असतात. आता काय बोलायचं आता आम्हाला खेळवणार 2 दिवस तरी तुम्हाला माहिती. आपण त्याला खेळावं एमसीबी जोडला नाही आता. तर चला अशा रीतीने आता आपले ती साईड तर कंप्लीट झाली. आता फक्त एकच पॉईंट राहिला त्यांचा एमसीबीचा. थोडं काम मागं ठेवावं लागतं शेडची. आता बघूया आपण जाऊ. खरं तर आम्हाला मांडा देवीला जायचे पण आता परत येताना कपडे घालून येतो चांगली. एमसीबी बसवून येतो म्हणजे एमसीबी घेऊन येतो आणि डायरेक्ट जोडू एमसीबी आणि देवीला जाऊ. देवी दर्शन घेऊन मग डायरेक्ट घरच्या दिशेने जाऊ. पण आता नको सध्याला. आता जाऊ घरी वेळ होईल परत. कपडे पण जरा मळलेली त्यामुळे नको घरी जाऊ. गाडी चालू सोडून लपडी लग्नाचं वय आले आता. 2 पोराचा बाप होईल 2 वर्षांना. बघा माणूस लपडी करून वाया जाणार. म्हणजे कसे त्या लपड्याच्या नादात मला दिली गाडी चालवायला. अवघड आहे. कलियुग लय वाईट आहे.